ज्या गोष्टी तुम्ही आतुरतेनं वाट पाहत होता ते आता तुम्हाला नोटीसद्वारे कळवण्यात येत आहे। ती गोष्ट म्हणजे 26 तारखेला CET सेलच्या वेबसाईटवर 2 नोटीस पब्लिश झाली। त्यातलं जे पहिलं नोटीस होतं त्या नोटीसमध्ये तुम्हाला सांगण्यात आले की ग्रुप बी साठी म्हणजे BMS, BHMS, PUMS हे जे कोर्सेस आहेत आयुषच्या अंतर्गत येणारे त्यांच्यामध्ये कोण इलिजिबल आहे। आता त्या पहिल्या नोटीसमध्ये काय सांगण्यात आले, त्यांनी आपल्याला सांगितले की ज्यांनी ग्रुप सी साठी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं होतं ते विद्यार्थी आता ग्रुप बी साठी पण इलिजिबल आहेत। त्यांनी नंतर रजिस्ट्रेशन करायची काही गरज नाहीये। आणि दुसरं एक नोटीस पब्लिश झालं त्याच दिवशी, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 त्याबद्दल सगळ्या डेट्स कधी कोणकोणत्या गोष्टी होणार आहेत। तर 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर तुम्हाला आयुष कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करण्यात टाइम दिलेला आहे। 6 सप्टेंबरला मेरिट लिस्ट आणि 8 सप्टेंबरला सीट मॅट्रिक्स प्रोव्हाइड केली जाईल। तसेच 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी प्रेफरन्स लिस्ट देण्यासाठी टाइम दिलेला आहे। आणि जो कॅप राऊंड 1चा रिझल्ट आहे तो 12 तारखेला तुम्हाला पब्लिश केला जाईल। 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर ह्या 4 दिवस तुम्हाला फिजिकल जॉईनिंगसाठी दिले जातील। त्यावेळेस तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन कॉलेजला तुम्हाला जे भेटले आहे कॅप राऊंड 1 साठी जाऊ शकता। कॅप राऊंड 2चे चॉईस फिलिंग 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत आणि जी सिलेक्शन लिस्ट आहे कॅप राऊंड 2ची 4 ऑक्टोबरला पब्लिश केली जाईल। आणि 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर तुम्हाला फिजिकल जॉईनिंगसाठी टाइम दिलेला आहे। इथं कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 संपणार आहे। काउन्सिलिंग रिलेटेड कट ऑफ वगैरे सगळी माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। असं तेवढंच, धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि जर मनामध्ये कोणता डाऊट राहिला असेल काउन्सिलिंग बद्दल कमेंट मध्ये टाका, तुम्हाला आन्सर मिळून जाईल। आणि वेट करा नेक्स्ट व्हिडिओचा, तोपर्यंत धन्यवाद।